नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही जणाला असा प्रश्न पडतो की मी सेवा करत असताना मला आळस येतो किंवा 2-3 दिवस सेवा केली की सेवा करण्याचे नंतर मनच होत नाही. असे का होतं? त्यांना स्वामी सांगू इच्छितात की बाळांनो, तुम्ही जितकी सेवा करत आहात तितकी सेवा माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचते. तुमच्या सेवेतला एक क्षणही मी गमावला नाही. त्याचा मोबदला तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. कारण स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना कधीच एकटे पाडत नाहीत. हा मला पूर्ण स्वामींवर विश्वास आहे. स्वामी समर्थांचे केवळ नावही घेतले आणि स्वामींकडे प्रार्थना जरी केली तरीही कितीही मोठी संकट असू द्या, त्यातही स्वामींचा मोठा आधार मिळाल्यासारखे वाटते. आणि जरी तुम्हाला स्वामींचा अनुभव आला नसतील, तुमच्या मनामध्ये जर शंका येत असेल, तर आज आपण एक स्वामी भक्ताचा अनुभव असाच पाहू. पण चुकूनही अर्ध्यामध्ये सोडून किंवा दुर्लक्ष करून जाऊ नका. कारण स्वामी कुठल्या मार्गाने आणि कसे तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढतील, हे स्वामीशिवाय कोणी जाणू शकत नाही. त्यामुळे स्वामी तुमच्यासमोर जी गोष्ट आणत आहेत त्यामध्ये स्वामींचे आशीर्वाद आणि प्रेम मानून ती स्वीकारावी आणि स्वामींचे नामस्मरण सेवा अखंडपणे चालू ठेवावी. स्वामी नामामुळे प्रतिकूल परिस्थितीही सकारात्मकता मिळते असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील. मग तुमचाही असा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, मलाही तुम्ही नक्कीच अनुभव द्या, मला यश द्या. स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकार करतील. स्वामी महाराजांच्या कथा या स्वामी भक्तांच्या अनुभवातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते, नवा विश्वास निर्माण होतो आणि आपल्या स्वामींवरील आपली श्रद्धा आणखीन बळकट होते. अशीच एक कथा सांगितली जाते. यामुळे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्राचा पुनर्प्रत्ययाला येतो. एकदा महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. तो स्वामींची सेवाही करत असे. पण त्याची एकुलती एक मुलगी राधा, हिचा विवाह काही केल्या कुठे जमत नव्हता. आणि ज्या मुलांना राधाला करायचे असेल ते मुलं राधापेक्षा गरीब असायचे. त्याच्याकडे तितके धन नसल्यामुळे ते विचार करायचे की श्रीमंता घरच्या मुलीला कशी मागणी घालायची. आणि याच विचाराने अनेक जण स्थळेही सुचवत नसत. पण दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची, पण मोठा हुंडा मागितला जायचा. सोने नाणे, महागडे कपडे याची मागणी केली जायची. पण हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते. पण तरीही ते स्वामींची सेवा नित्य करत आपले घराणे नेहमी स्वामींकडे सांगत आणि स्वामींना मदतीसाठी बोलवत असत. शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात आणि काहीच दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळे येऊन राधेचा विवाह निश्चित होतो. आणि महारुद्ररावांना खूपच त्याचा आनंदही होतो. आणि आनंदामध्येच ते स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प करतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून सर्व विधी आवरून स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांना सांगतात की आता थोडीशी सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका, अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि आपल्या पुढील कार्यामध्ये गुंतून जातात. आणि स्वामी वचनाचा, स्वामींनी सांगितलेल्या शब्दाचा त्यांना विसर पडतो. त्यांचा सहस्त्र भोजनाचा संकल्पही पूर्ण होतो आणि त्यांच्या घरातील बाकीची मंडळी झोपतात आणि आता तोही झोपी जातो. तेवढ्यात, अरे झोपला काय आहेस, चोर येऊन
सर्व लुटून गेले आहेत, असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. आणि मग स्वामींचे हे वाक्य ऐकताच त्यांना जाग येते. महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यासह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात. हे सर्व पाहून महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले? यावर स्वामी म्हणतात की अरे, आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात. तेव्हा महारुद्रराव यांना स्वामींनी सांगितलेले शब्द आणि स्वामींनी दिलेला आदेश आठवतो. मग महारुद्रराव स्वामींना शरण जातात. मग स्वामी सांगतात की 5 चोर होते, शोध घ्या त्यांचा. महारुद्रराव आणि चोळप्पा गावच्या पाटीलकडे धाव घेतात. महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात. तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते आणि त्यांच्याकडे मदत मागावी असा त्यांचा विचार होतो. तेव्हा महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयारही होतात, पण ते म्हणतात की माझा एक मित्र आहे, तो गावचा पाटील आहे, त्यांना मदतीला घेऊ शकतो असे ते सुचवतात. सर्वजण पाटलाकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. त्यांच्या सर्व सांगण्यावरून पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडतीही घेतात. तिथे त्यांना 2 चोर सापडतात. मग शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन आणि थोडंसं धन देण्याच्या लालूचने अन्य तिघांना पकडण्यासाठी 2 चोरांना पाटील तयारी करतात. आणि मग ठरलेल्या ठिकाणी ते 3 चोर येतात आणि पकडलेही जातात. महारुद्ररावांना त्यांच्या चोरी गेलेल्या सर्व वस्तू मिळतात. ते सर्वजण स्वामींकडे त्या घेऊनही येतात आणि म्हणतात की सर्वजण विचारतात की आम्ही स्वामी भक्ती करतो, पण सतत नाही केले तर काय होते? तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला साथ का देत नाही? सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? तेव्हा स्वामी त्यांना उत्तर देतात की तुमची सेवा जर ही निरंतर निरंकार अंतःकरणातून असेल आणि रोजची असेल तर स्वामी तुमच्यापासून कधीच दूर न जाता तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात, वाट दाखवतात. पण जर तुम्ही फक्त गरज पडली आणि वेळ प्रसंगामध्ये जर स्वामींकडे हात पसरत असाल, स्वामींकडे मागणं मागत असाल, सेवा करत असाल, तर तुम्ही दिवस रात्र केलेली सेवाही तुम्हाला स्वामींपर्यंत पोचू देत नाही. पण तुम्ही अंतःकरणातून प्रेमभावनेतून केलेली सेवा, यातूनच तुम्हाला समाधान मिळते, स्वामींचे शेवटपर्यंत साथ मिळते. हे ऐकून महारुद्रराव म्हणाले, आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूचे नाव त्याला धीर देते. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते आणि स्वामी आपल्या जीवनाचे ध्येय आपल्यापासून कधीच दूर होऊ देत नाहीत आणि आपल्या मार्गाने अडचणीही येऊ देत नाहीत. यावर स्वामी स्मितहास्य करतात आणि भक्तांना म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हालाही जर स्वामींचे असेच अनुभव येत असेल आणि स्वामींच्या सेवेमध्ये भरभरून आनंद मिळत असेल तर नक्कीच समजून जा की स्वामी आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. कारण स्वामींच्या सेवेशिवाय आपल्या जीवनामध्ये मार्ग नाही. तुम्हाला स्वामींची आजची कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि अशाच स्वामींच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया असेच एका सुंदर स्वामी संदेश आणि स्वामी अनुभवाने. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.